गाने बजाने का काम मेरा है। वो इम्पोर्टेंट काम है भाई, इम्पोर्टेंट काम है। सबको खुश रखना, फ्रेश रखना। ॲक्टिंगच्या लँग्वेजमध्ये असं म्हणतात की एडिटरचा खूप मोठा रोल असतो। सो मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो। आता हे समोर झाड बघा, बघा बघा। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही फक्त झाडाला टिश्यू पेपर लावून सुकवायला ठेवलं होतं आणि आता लगेच आपण तो पेंट करायला घेणार आहोत। हा मस्त सुंदर सोनेरी ब्रश आम्ही आणलेला आहे। तर गणेश आत्ता चाललाय, सकाळचे वाजलेले आहेत किती बाळा? 5, 5:30 आणि गणेशने अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या फांद्या त्या आपल्या फांद्यांना मोठ्या फांद्यांना लावण्यासाठी बनवल्यात। अशा कमीत कमी 30 फांद्या बनवल्यात। त्या आता तो चाललाय आणि तो येणार किती वाजता परत? रात्री लगेच 10 तासांनी परत येणार। ह्याला सोडलं मी दिघाला सोडायला, बिचारा रात्रभर झोपला नाही। उद्या काय करणार काय माहिती। 4 दिन नहीं सोया, कल भी नहीं सोएगा, तू ऐसे ही बीमार पडेगा, बाद में मैं ऐसा झाड बनेगा। तर मंडळी जस्ट आता माझं जेवण झालं आणि मी गणेश गेल्यानंतर एकच फांदी बनवली आणि फांदी बनवल्यानंतर लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर मला असं पेशीवरती काम करायचा मूड झाला म्हणून बसलो। पण त्यानंतर जी झोप आली ती इतकी बेकार झोप आली की मी तसंच ठेवलं आणि झोपून गेलो आणि बरोबर म्हणजे 9 वाजता झोपलो असेल आणि 1 वाजता मी आता उठलो आणि थोडंसं काम केलं आणि आता परत पीसीवरती बसले कारण कालचा ब्लॉग एडिट करायचा आहे। तो ब्लॉग एडिट करून जेवढा फास्ट करता येईल मला तेवढा फास्ट करायचा कारण की आज बरीच कामं करायचे। तो गणेश आता रात्री येणार आहे आणि त्यासोबत आला तर पुन्हा येणार आहे। तो चला आता आपण कामाला सुरुवात करूया। मित्रांनो, प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस आहेत। आपण त्याचा खाली असं मूळ बनवणार होतो, पण आपण आता तसं न करता आपण एक झाडाला एक ओटा असतो ना, पार बोलतात त्याला, त्या टाईपमध्ये आपण बनवणार आहे आणि इथे काहीतरी आपण ठेवणार आहोत। आत्ता तर आपल्याला बिलकुल टाईम नाही आहे कारण की मला वाटलं होतं उद्याचा एक दिवस असेल माझ्याजवळ, पण उद्याच 25 तारीख आहे आणि उद्या तो शेवटचा दिवस असणार आहे माझ्यासाठी। मला आता एनी कंडिशन एनी हाव आज कसंही करून ऑलमोस्ट 80 का 90% आज कंप्लीट केलं पाहिजे। पुरी आणि तिखट पुरी आणि तिखट शंकरपाळी, तिखट पुरी आणि तिखट शंकरपाळा आणि हा आहे सुंठवडा। सुंठवडा कशाचा बनवतात गाय? सुंठवडा खारे खोबरं, ओवा, बडीशेप, तीळ, खसखस। इकडे बसला दिलीप शेठ, इकडे बसतात गणेश शेठ आणि आमचे प्रोडक्शन हेड। अरे कुठे एवढी हवा आहे घरात आपली, लागू ना फॅन तू। हे नको लागू नादाला माझ्या भावा। बघा भावा, आपल्याला पक्षी नाही कापायचे। पक्षी कापायचे असते तर मला चालू असतं, पक्षी उडवायचे पण नाही। हा, तुझी इच्छा असेल तर घरी जातो, तसं काय नाही घरी नको जाऊ, तू राहा रे। डेकोरेशनची प्रॅक्टिस झाली का तुझी? कोण बोलतंय?
मग तो 26 तारखेला मोठा हे असतो ना SP सरांकडे, मग तू नक्की डेकोरेशनलाच चाललाय ना पक्का सांग. माझी मम्मी बोलते असं पण आहे का, तिला क्लिक झालं. मग म्हणलं नाही अगं, मग तुमची कालची व्हिडिओ दाखवली की तिला, मुलं बस झालंय सगळं. पहिलं एक साईड मारून घेऊया. मग कुठची मारतोय? तिकडची मारूया खोडाची? खोडाची मारूया का खोडाची लास्टला मारूया? खोड्यात एकाची मारूया. खोड पण नाही, मग इथून घेऊया. हा तिथे खेचून घेऊया. मग इथे जास्त आहे, तिकडे घेऊया. पहिलं तिकडनं मारूया का? हा. चालेल ठीक. सोडून जोरात मार घे. हातोडी मोठी आण रे. यार हा यावर ए, ले. थांबे, मी हातोडी आणतो तुझी. सगळ्यांनी ट्राय करा थोडं थोडं. थोडं कसं खाली खाली जायचं. कुठे मारायचं बोल? हे थोडं अंतर घेऊन मार. किती मारलाय? नाही हा कुठे मारायचंय? हा तिथं. हे हा एक मला हे समजत नाही, एक मारतात तर दुसरा बसत नाही, दुसरा मारतात तिसरा बसत नाही, नाही. त्याचं असं म्हणणं आहे की आता चेंज व्हावं, हा. एकाने एकदाच बॅटिंग करायची. एकाने एकाच बॅटिंग करावी. बाजूला हा टीव्ही मोठा खेळ आला. डायरेक्ट किक लागेल डायरेक्ट. हा जेलचा दरवाजा एंट्रन्स हा पूर्ण प्रॉपर ही पूर्ण ब्ल्यू लाईट करूया का इथे? आणि हा बस ब्ल्यू लाईट मध्ये जंगल. हे असे काहीच नको, फक्त पूर्ण ब्ल्यूच ठेव. रेड लाईट करा ना तरार. नाटकच बसव इकडे मी म्हणते. हा इथंच प्रॅक्टिस करू. नाटकातले ऍक्टर. सो पप्पांनी बाकीचं डेकोरेशन केलंय बघा, किती छान मस्त सजवलंय. जे आम्ही नेहमी इथे लावतो ते यावेळेस सगळं बाहेर लावणार आहे. इथे जरा आम्ही फसलो. ॲक्च्युली एकदम घनदाट होतं, म्हणजे कलर सगळे उठून दिसत होते, पण प्रिंटिंग मारताना तो डल झाला. ऑलमोस्ट सगळं झालं, मस्त वाटतंय. पहिल्यांदा आम्ही असे झाडबीड उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. कसं वाटतं मित्रांनो? आता ऑलमोस्ट इथलं काम झालेलं आहे. फक्त आता डब्याला एक पेपर लावायचा आणि तो डबा इथे ठेवून त्याच्यावरती कृष्णाची मूर्ती ठेवून मग बाकीचं सगळं आजच करायचं आहे. हे सगळं आई बघणार इकडे काय ठेवायचं काय नाही. पप्पांचं काम केलेलं आहे, पाळणा लावलेला आहे आणि मस्त एक सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मोत्यांचा हार घातलेला आहे आणि प्लस जो एंट्रन्स आहे. पप्पा एंट्रन्सला बाहेर आहे का? बाहर लावले का? एक नया सबक मिला इस बार, लेकिन ये काम बहुत अच्छा किया बंदों ने. थैंक्स फॉर कुणाल, थैंक्स फॉर गणेश रामता आर्ट मीडिया प्रोडक्शन हेड एंड अपने जो बिन का मेहमान आए. अरे
नाम लिया हाजीर. कळलं. सो यांनी पण आपल्याला आज भरपूर मदत केली. डोळ्यावरची झोप तर एकदम मस्त दिसते त्यांच्या. थोडीफार कसं वाटलं भाऊ? मस्त आम्हीच बनवलं. सो गाईज आपल्या ॲक्टिंगच्या लँग्वेजमध्ये असं म्हणतात की एडिटरचा खूप मोठा रोल असतो. सो मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता हे समोर झाड बघा, हे झाड दिसते. हां, सो या झाडाचा जो खोड आहे ते म्हणजे कलाकार, ॲक्टर्स लोक. आणि जे पान आहेत ते आहे एडिटर. मीन्स ॲक्टरची कितीही चूक असू दे ते एडिटर सांभाळून घेतो या झाडाप्रमाणे. सब अपना अपना काम करेले. सबको सबने अपना अपना खुद से काम बांट के लिए. पप्पा ये सब करेला है. बंदा गाने बजाने का काम मेरा है. वो इम्पोर्टेंट काम है भाई. इम्पोर्टेंट काम है. सबको खुश रखना, फ्रेश रखना. हाँ. ओके. अभी चुना पुराना गाने लगाओ किशोर कुमार का जो उनको खुश करे. चलेगा. और बीच बीच में वीडियो निकलना भी काम मेरा ही है. और ये अपना बंदा अभी तक काम कर रहा है. कलर भाई. सकाळच्या वाजले 6 आणि हे दोन महारथी निघालेत. धन्यवाद. हा पप्पा आलो रे. थांबत आता. 20, 40, 39 म्हणजे एका ह्याला 140 कोणाला. एवढा मोठा तो सेटअप आहे आपला. सर दमून झोपलेले आहेत. तर तुम्ही झोपा जरा, आराम करा. गुड नाईट. कर वाव कर. हा बघा. आज शेवटचा दिवस आहे. आज तारीख आहे 25 आणि युद्ध पातळीवर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. 4-5 दिवस झाले आम्ही काम करतोय. पहिला मी एकटाच होतो, त्यानंतर गणेश आला, त्यानंतर कोण आला, संदेश आला, त्यानंतर मग दिलीप आला आणि मग अख्खी गँग आली. हे बघा, हा गजानन, वहिनी, दिलीपची मिसेस, हा दिलीप, ही त्यांच्या बारक्या लाडक्या दोघीजणी. आणि युद्ध पातळीवर काम चालू असल्यामुळे हे एवढा पॅच एकदम अर्धा तासात एकदम भरून निघाला आणि पूर्ण हिरवं हिरवं किती मस्त वाटतं बघा. आणि इकडे सुंटोड्याचं काम चालू झालंय, सुंटोडा भरायचा. आणि आई एकदम आनंद दिसते. पण एक मला देवाचं करायला नसतं काय बाबा, कंटाळा येत नाही मला. बिचारा नवऱ्यापासून लांब बसले. नवरा तिकडे एकटा कधी कैची घेऊन पानं कापतोय. तिला पण पानं कापायची होती. चेहरा बघा दाखवत नाही, म्हणजे समजून जा किती दुःख आहे तिच्या चेहऱ्यावरती. नीलम, मला आवडतं, आवड आहे मला. पुढच्या वर्षीपासून हे सगळे स्टार्टिंग पासून असतील. नाही नाही तेव्हा सांगेन मी तुम्हाला. पुढच्या वर्षी अजून एक येईल. मग कोण येईल? शुभमचा. तो येईल शुभमचा. गजाचा पण येईल बायको. तर दुसऱ्या साईडला बसलेले आहेत आपले डॉक्टर साहेब. हे करतात पानाची कटिंग. शुभम चव्हाण आत्तापर्यंत त्यांनी एवढा पानाची कटिंग केलेली आहे. हे पण युद्ध पातळीवरती काम चालू होते तेव्हाच आलेत. अख्खी गँग ही आज आलेत. ही पहिल्या दिवसापासून असतं तर माझ्या मते 3 दिवसात काम उरकलं असतं, पण प्रत्येकाचे जॉब असतात म्हणून आज शनिवार रविवार सुट्टी साधून सगळे मदतीला न बोलवतात धावून आलेत. त्याबद्दल त्यांचे स्वतःशा आम्ही आभारी आहोत.
लवकरच त्यांच्या घरात पुढच्या वर्षी बाल गोपाळे हो. चला इथे एक जोडपा बसलाय आणि मगाशी माहित आहे कॅमेरा इथे नव्हता पण ते चेहऱ्यावर शुभम सर तू हास्य बघितलं असतं काय खुश झाला आणि पण मी आले दाखवायला लागतं रे ना. शुभम इतका खुश झाला होता ना, इतका खुश झाला होता ना. आली आली आली